नमस्कार. इंग्लिश अल्फाबेट्सचे ज्योतिषशास्त्रीय अर्थ भाग 3 ही शृंखला आपण आता सध्या बघत आहोत. तर मी धनश्री कुलकर्णी स्टार ॲस्ट्रोमध्ये या शृंखलेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आत्तापर्यंत आपण A, B, C आणि D या 4 अक्षरांचे अर्थ पाहिलेले आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण E आणि F या अक्षरांचा अर्थ पाहूयात. ई जर का आपण रचना पाहिली तर तुम्हाला दिसतच असेल स्क्रीनवरती की ईची रचना अशी आहे की एक उभी रेषा आणि त्याच्या समोर अशा आडव्या 3 रेषा. जर समजा हे अद्याक्षर तुमच्या नावामध्ये असेल तर तुमच्यामध्ये वक्तृत्व आणि लेखन चातुर्य दाखवतं. तसंच या तिन्ही रेषा म्हणजे काय दाखवतं तर सत्व, रज आणि तम किंवा धर्म, अर्थ व काम ह्या पातळ्यांवरती संतुलन राखलं जातं असंही एक अर्थ त्याच्यामधून निघतो. तसंच हे अक्षर जे आहे ते बुद्धिवादी आहे आणि मानसिक स्तरावरती उत्साह आणि खळबळ वाढवून देणार असं आहे. जेव्हा केव्हा तुम्ही अशा व्यक्तींच्या सानिध्यामध्ये येता तेव्हा या व्यक्तींकडनं इतरांना चैतन्य मिळत असतं. भूतकाळापेक्षा या लोकांना भविष्य काळामध्ये अधिक बघण्याची वृत्ती असते आणि वैयक्तिक काळजी जी आहे ती त्यांना प्रचंड असते. वैयक्तिक ओळखी निरनिराळ्या क्षेत्रामध्ये वाढवाव्यात असाही त्यांचा प्रयत्न असतो. आता आपण लेटर F याच्याबद्दल माहिती पाहूयात. या अक्षरापासून जर का समजा आपलं नाव चालू होत असेल तर आपल्याला घराबद्दल आणि मुलांबद्दल खूप प्रेम असतं. परंतु एक तऱ्हेचा हट्टीपणा या लोकांच्यामध्ये असतो. त्यामुळे कोणत्याही तऱ्हेची बेशिस्त यांना अजिबात सहन होत नाही. घरामध्ये सुखसोयी ज्या आहेत त्या साध्याच असतात पण वेल मेंटेन्ड असतात, खूप छान ठेवलेल्या असतात आणि साध्या सोप्या अतिशय छान असं आयुष्य जगावं पण साधं आणि सोपंच जगावं अशी यांची अपेक्षा असते. घरातल्या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारण्यामध्ये तुम्हाला आनंद होतो आणि ह्या अक्षराची जर का पुनरावृत्ती झालेली असेल तर संसारापासून तुम्हाला अतिशय संरक्षण मिळतं. तुम्हाला ई आणि एफ बद्दलची माहिती कशी वाटली हे मला जरूर सांगा. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमच्या इतरही सेवा उपलब्ध आहेत, त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपचे दोन्हीही नंबर इथे स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहेत. तर चला आणखीन चांगल्या माहितीसाठी पुन्हा पुढच्या भागामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.